नमस्कार, विनीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर पहा, उद्या आहे अधिक मास आणि अधिक मासातील शनिवार. तर आपल्याला काय उपाय करायचा आहे जेणेकरून आपले सर्वच प्रश्न सुटणार आहेत. लोकांना जास्तीत जास्त समस्या आहेत कर्जाच्या, गाडीचा हप्ता, होम लोनचा हप्ता, मुलांची फीस, सर्व म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी ह्या हप्त्यावर घेत असतो आणि आपल्याच्याने पैसे भरणं होत नाही. त्यावेळेला आपल्यावर खूप कर्ज होत असतं. तर तुम्ही कधी पण हप्ता भरताना, कधी पण हप्ता भरताना तो शनिवारी हप्ता तुम्ही जर भरला ॲडव्हान्समध्ये, किंवा तुम्ही लोकांकडून पैसे उसने घेतले, व्याजाने घेतले, तर ते जे तुम्ही थोडी काही रक्कम असेल ती शनिवारी द्या, जेणेकरून तुमचं कर्ज जे आहे ते लवकरात लवकर फिटत असतं. आणि आपल्याला कोणत्याही मार्गाने आपल्याकडं पैसा चालत येत असतो. त्याच्यामुळे शनिवारी जर आपण समोरच्याचे पैसे व्याजाने कसे घेतले असतील उधार, तर थोडे थोडे तुम्ही शनिवारी नक्कीच द्या, जेणेकरून तुमचं कर्ज जे आहे ते लवकरात लवकर फिटण्यासाठी मदत होत असते. त्याच्यामुळं आपल्याला शनिवारी हा उपाय पण करायचा आहे आणि तुम्ही जे जे पैसे घेतले आहे ते पण तुम्हाला द्यायचे आहे. आणि अधिक मास हा आपला चालू आहे, हा महिना धोंड्याचा. तर तुम्ही होईन तेवढी भगवान विष्णू नारायणाची सेवा करा, स्वामींची सेवा करा. जेवढी तुम्ही सेवा करता तेवढी तुम्हाला फलदायी होत असते. कारण की ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त नारायणाची सेवा केल्याने आपल्याकडं लक्ष्मी स्थिर होत असते, आपल्याकडं पैशाची आवक वाढत असते. जिथं नारायणाची सेवा होते तिथं लक्ष्मी थांबतच असते. लक्ष्मी ही चंचल असते. त्याच्यामुळं आपल्याला विष्णूंची सेवा करायची, नारायणांची सेवा करायची. तर तुम्ही एकादशीला पण नारायणांची, विष्णूची सेवा करत जा. तुम्ही उद्यापासून जर एक तुळशीचं पान जरी नारायणाला, विष्णूंना अर्पण केलं तरी पण ते खूप छान आहे. आणि तुम्ही महिनाभर हा जर उपाय केला तर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट भेटणार आहे. तर दुसरा पण एक उपाय आहे. उद्या आहे शनिवार, तर आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, खोबऱ्याचं खीस घ्यायचं आहे, साखर घ्यायची आहे, पिठी साखर किंवा साधी साखर घेऊ शकता, थोडे काळे तीळ आणि थोडंसं तूप. हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि जिथं कुठं पिंपळाचं झाड असन, वडाचं झाड असन, उंबराचं झाड असन, अगर दुसरे पण कोणते झाडं असते मोठे, तर त्याच्या बुडाशी आपल्याला हे पीठ नेऊन सर्व मिक्स करायचं आहे छानपैकी. आणि ते आपल्याला तिथं टाकायचं आहे. तिथं जे बारीक किडे, मुंग्या जे आहेत ते खाणार आहेत आणि त्यांनी खाल्ल्याच्या नंतर आपल्यावरचं जे कर्ज असतं ते हळूहळू फिटायला हे होतं, चालू होतं. त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय एकदम पॉवरफुल आहे. तर तुम्ही 100% हा रिझल्ट करा. आणि ह्याच्यातून भरपूर स्वामी सेवेकऱ्यांचे कर्ज हे फिटलेले आहे. ग्राम अभियानमध्ये पण आम्ही हेच सांगत असतो लोकांना, सेवा जे त्यांच्यावर कर्ज झालेलं असतं, ते झालेलं असतं, त्यांना पण आम्ही ही सेवा सांगत असतो. प्रत्येकाच्या घरी आम्ही ग्राम अभियानला जात असतो, त्यावेळेला प्रत्येकाच्या अडचणी पाहून आम्ही त्यांना सेवा सांगत असतो. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.